सांगली जिल्ह्यात भाजपमध्ये मोठा पक्षप्रवेश होणार आहे असं सूचक वक्तव्य मंत्री चंद्रकांत पाटलांनी केलेलं आहे। येत्या काळात आणखी 2 ते 3 घटना घडतील असं देखील पाटील यांनी म्हटलंय। त्यामुळे आता कोणता बडा नेता हा भाजपच्या गळाला लागलेला आहे असा सवाल विचारला जातोय। आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपात मोठ्या प्रमाणावर इनकमिंग सुरू आहे। सांगलीमध्ये देखील भाजपने विरोधी पक्षाच्या नेत्यांना भाजपात घ्यायला सुरुवात केली आहे। दरम्यान येत्या काही दिवसात सांगलीत 2 ते 3 मोठ्या घटना घडणार असल्याचा मोठा दावा चंद्रकांत पाटलांनी केलेला आहे। पक्षप्रवेशासंदर्भात चंद्रकांत पाटलांनी हे वक्तव्य केलं आहे। भाजपात सुरू असलेल्या इनकमिंग वरून काँग्रेस नेत्यांनी देखील भाजपवर टीकास्त्र डागलंय। काँग्रेस मुक्त भारतचं स्वप्न पाहणाऱ्या भाजपला कळलंच नाही त्यांचा पक्ष कधी काँग्रेसयुक्त झाला असा टोला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी लगावला। माजी आमदार अशोक टेकोडे जे आहे, आता उद्या आम्ही प्रदेश अध्यक्ष आमचे सांगलीला इतका मोठा प्रवेश करतोय आणि त्यानंतर 2-3 दिवसात आणखी काही घटना आहेत। लोक म्हणतात की काही तुम्ही ठेवलाय की नाही विरोधी पक्ष, पण आता करणार काय? 4.5 वर्ष तर सरकार जाऊच शकत नाही, कारण 235 वाला सरकार आहे आणि त्यामुळे ज्याला राजकारणात राहायचं आहे त्याला हे माहिती आहे की हे सरकार 4-4.5 वर्ष जाणार नसेल तर यांचा शर्ट पकडायला लागेल। परंतु आता कोणीतरी मी ऐकलं की एखाद्या गावाचा सरपंच झाला तरी भाजप त्याचे ढोल ताशे पिटवत भारतीय जनता राज्याच्या कार्यालयात त्याचं स्वागत करतात। ही भाजपची सवय लागते। असं एक लोकांमध्ये हे करतायत की आमच्याकडे खूप लोक येतात, परंतु आज त्यांच्याच पक्षातल्या लोकांना त्यांच्याच पक्षात जागा नाही, ही पण सत्यता आहे। गळती हा जो विषय हा कांगावा आहे। काँग्रेस पक्ष जो आहे हा विचारधारेवर आणि कार्यकर्त्यांवर उभा असणारा मूलता पक्ष हा पक्ष आहे आणि यासोबतच सक्षम आणि समर्थ अशा प्रकारचं नेतृत्व देखील काँग्रेसजवळ आहे। राहिला प्रश्न भाजप असं का करतंय, तर भाजप जे आहे हे काँग्रेसचे कार्यकर्ते खाणारा ही चटकीन आहे आणि काँग्रेस पक्षातले नेते घेतल्याशिवाय यांना कुठल्याही निवडणुकींना सामोरं जाता येत नाही। त्यामुळे काँग्रेस मुक्त भारत करण्याच्या नादात आता काँग्रेसयुक्त भाजप ही कधी झाली हे त्यांनाही कळलं नाही